पोस्को अंतर्गत गुन्ह्यातील आरोपीला जामीन मंजूर. दिनांक 1 डिसेंबर 2025 रोजी फिर्यादीने वैराग पोलीस स्टेशन येथे फिर्यादीला शाळेत जात असताना बुलेटवर येऊन रस्त्यात अडवून हात धरला व छेडछाड केली या प्रकरणी पोस्को अंतर्गत वैराग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रमाणे वैराग पोलीस स्टेशन यांनी आसिफ शार्दुल पठाण राहणार वैराग याला तातडीने अटक केली. वैराग पोलीस स्टेशन यांनी आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. वैराग पोलीस स्टेशन यांनी तपासामध्ये गुन्ह्यात वापरलेली बुलेट जप्त केली. न्यायालयाने पोलीस कोठडी संपताच न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट अनिता सुनील पवार व ॲडव्होकेट महेश जाधव यांनी माननीय अतिरिक्त सत्र न्यायालय बार्शी यांच्यासमोर जामीन मिळवण्याकरता अर्ज केला होता. फिर्यादीच्या वतीने सरकारी वकील यांनी आरोपीला जामीन मिळू नये म्हणून न्यायालयासमोर जोरदार युक्तिवाद केला. आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट अनिता सुनील पवार व ॲडव्होकेट महेश जाधव यांनी माननीय अतिरिक्त सत्र न्यायालय बार्शी यांच्या समक्ष आरोपीच्या बाजूने भक्कमपणे बाजू मांडली. माननीय अतिरिक्त सत्र न्यायालय बार्शी यांनी सरकारी वकील व आरोपीचे वकील ॲडव्होकेट अनिता सुनील पवार व ॲडव्होकेट महेश जाधव यांचा युक्तिवाद ऐकून दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी आरोपी आसिफ शार्दुल पठाण याला जामीन मंजूर केला.